गोष्टीचं नाव आहे सुनैना. धन्यवाद किशोर मामा. हॅलो, थँक्यू आत्या. हो, 93% मिळाले. येस, नक्की. नमस्कार मित्रांनो. आज माझ्या 10वीचा रिझल्ट लागला. त्याचीच ही सगळी गडबड सुरू आहे. आई बिल्डिंगमध्ये पेढे वाटायला गेली आहे व मी घरात बसून नातेवाईकांचे फोन उचलतोय. आत्ता जरा कुठे सवलत मिळाली तर माळ्यावर ठेवलेली शाळेची पुस्तकं दिसली. शाळा हा शब्दच किती प्रफुल्लित करणारा आहे. मित्रांसोबत शिकायचं, खेळायचं, डबा खायचा आणि खूप सारी मस्ती करायची. शाळेत असताना शाळेचा, अभ्यासाचा आणि शिक्षकांचा जेवढा राग यायचा तेवढी काही ही शाळा वाईट नव्हती असं मला 10वी संपल्यावर वाटायला लागलं. माझ्या शाळेत एक खास मुलगी होती. ती माझ्याच बिल्डिंगमध्ये राहते. 1ली ते 5वी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. पण 6वीपासनं मला तिचा राग येऊ लागला होता. तिचा मधली ती म्हणजे सुनैना. सागरासारख्या डोळ्यांची, तपकिरी केसांची आणि चाफेकळी नाक असलेली. ती खूप हुशार असल्याने सगळे शिक्षक तिचं खूप कौतुक करायचे. ती नाचातही छान असल्याने वर्गात देखील ती प्रसिद्ध होती व ती सगळ्यांना मदत करत असल्याने एकूणच ती सर्वांची आवडती होती. पण 9वीत जेव्हा मला कळालं की तिचे आई बाबा तिला 10वी नंतर मद्रासला शिकायला पाठवणार आहेत तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आता मी तिच्या खोड्या काढू शकणार नव्हतो. हां, बोल सून. विशू काकांनी सांगितलंय की तो संध्याकाळी फोन करणार आहे. अरे यार, आपली पार्टी आहे संध्याकाळी. शिर्या, फक्त 5 मिनिटाची गोष्ट आहे. फाईन. आपण कुठे होतो? हां, खोड्या काढू शकणार नव्हतो. तिच्यासोबत कुठे फिरायला जाऊ शकणार नव्हतो. आणि मुख्य म्हणजे रक्षाबंधन साजरा करू शकणार नव्हतो. कारण सुनैना म्हणजे सून माझी जुळी बहीण होती. धन्यवाद.